संकटात पाठीशी उभा राहिला. काय व्हायला बेटा? ते डोळ्याचा प्रॉब्लेम हा, मेंदूचा प्रॉब्लेम हा. 2-3 ऑपरेशन झाले शिर्डीला. देव आणखीन ऑपरेशन सांगाय डॉक्टर. आज देव पाय. आता मुंबईला न्या, मी सांगतो कुठे जायचंय तिथं पाठवा. बाकीचं तिथं ट्रीटमेंट चांगली होईल. बाकीचं तिथलं ऑपरेशन, तिथं राहणं फिरणं सगळं मी पाहतो. पाहिला रवी, हे पेशंट बघ एकदा. त्याला शिर्डीला ऑपरेट केलंय मेंदूचं. हा हे बघ, डोळ्याचं बघ एकदा. बाई वर बघ, वर बघ बाई. हे बघ, तिला बोलता येत नाही. हा तर तिला कधी पाठवू? हा उद्या निघतील, परवाच्या दिवशी पोहोचतील. थोडस विशेष लक्ष घालून करून घे सगळं. हो ओके. उद्या निघायचं, उद्या निघा आणि परवाच्या दिवशी तिथं पोहोचा. ते नंबर दिलाय मी, तिथं ते ऑपरेट करतील. 15 दिवसात चांगलं होणार. शंभर चांगली होती बेटा. मग हा लढू नको मग. दादा देवदूत आमदार मानलेले आहेत, कारण की दादाने अशी खूप पेशंटची मदत केलेली आहे. आणि पेशंट घेऊन आम्ही डोनवाडा गाव, वसमत तालुका, जिल्हा हिंगोली इथून आलेले आहेत. आणि दादाने आम्हाला खूप काय मदत दिली, ऑपरेशन आणि तिथे राहण्याची वगैरे खूप सुविधा दिली. आणि इथून जाण्यासाठी पण तिकीट वगैरे सगळ्या गोष्टी करून दिलेल्या आहेत. त्याच्यासाठी दादाचे आम्ही खूप आभारी आहे.